भाग्य आज या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. कारण मागं 10 वर्षाखाली आपण हा ग्रंथ 3 वर्ष लावलेला होता महाजन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, आणि आता पुन्हा आपल्याला 10 वर्षाच्या नंतर ही कथा ऐकायला त्या ठिकाणी मिळू लागली. असो, आपल्या कळक्यामध्ये जे मालिपाटलाची कथा होती ती आपण ऐकलं. कसे त्या ठिकाणी मालिपाटलाचे 2 पत्न्या झाल्या, काय काय लेकरं बाळ त्यांना त्या ठिकाणी झाले, ही कथा आपण ऐकली. आणि त्याची कथा जे पद्धतीने आपल्या समोर त्या ठिकाणी सांगितली, अशा प्रकारचा योग त्या ठिकाणी यावं लागला. आता दुसरी कथा आपल्याला सांगू लागले. आपल्या जवळमध्ये लक्ष्मण पाटील नावाचे त्या ठिकाणी गृहस्थ होते, आणि ते लक्ष्मण पाटील असणारे त्यांचे चुलते गरिबीने दांजून गेले. आणि त्याला असं वाटलं की बाबा आपला आता कळक्यामध्ये पोट भरणा, मग काय करावं, कळक्यामध्ये आपलं पोट भरायचा काय त्या ठिकाणी वाण दिसना झाला. म्हणून त्या लक्ष्मण पाटलाचा जो चुलता होता त्यानं गाव सोडून जाण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. आणि मग त्यानं कुठं जाते काय करते त्या विषयीची कथा आपल्याला सांगावी. गावी जे होती आवडमरा तसे होते पडते घर, कोणी आसारे घरदारात गेल्या कवड्यात याच्या. हे जे लक्ष्मण पाटलाचा चुलता होता, म्हणजे आपले जे जेजेराव पाटील असं त्याच्या आजोबाचं नाव आहे लक्ष्मण पाटील. त्या लक्ष्मण पाटलाचा चुलता त्यानं समजलं, त्याला ओळखू आलं की बाबा इथं आपलं पोट काही भरणा, आपली शेती थोडीशी आहे, पडकं घर आहे, आणि इथं काही आपला संसार व्हायचा आणि इथं काय आपला दिवा लागला. मग काय करावं, घरही विकाव आणि शेती बी विकाव, आणि त्याच्या आधीने 4 करतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी घेवावं, आणि इथं नाही राहायचं आणि कुठेही जायचं असा विचार त्याने त्या ठिकाणी केला. आणि गाव सोडून जाण्याचं त्याने त्या ठिकाणी ठरवलं. काय करतात राहिला गाकडा ग्रामे जाऊन भारे करीत आनंदान तिकडे तले करे बाळे होऊन राहिला तो स्वर्गवासी. हे जे लक्ष्मण पाटलाचा चुलता होता त्याने गाव सोडलं, घर शेत सगळ्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी विकून टाकलं. आणि त्याने म्हटलं आता आपण काय करावं, गडक्याला जाऊन राहावं. म्हणून गडक्याला जाऊन त्याने त्या ठिकाणी अशा प्रकारचं वास्तव्य केलं. तिथं राहू लागला. तिथं त्याचा प्रपंच त्या ठिकाणी सुरू झाला. लेकरं बाळ सगळ्या संसार त्याचा त्या ठिकाणी चालू लागला. आणि काही काळानंतर तो अशा प्रकारचा त्या ठिकाणी मरणही पावला तिथं गडक्यामध्ये. मग काय करते, लक्ष्मण पाटलाचे गरबे खरे पर्यासे वर्तणूक सदाचारे सुदैव मुलगाही उतरे भाविक बापाहून वर चढ. तो चुलता निघून गेला. आणि मग हे लक्ष्मण पाटील जे होते, हे लक्ष्मण पाटलाची वर्तणूक अशा प्रकारचं सदाचारी, लवून चोपून अशा प्रकारचं नम्रतेनं त्या ठिकाणी वागायचं, आणि कोणाचं मन अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुखवायचं नाही. प्रत्येकाला अशा प्रकारचं त्या ठिकाणी सहनशीलतेनं वागायचं, असा त्याचा स्वभाव. आणि असा त्याची वर्तणूक, असा स्वभाव असल्यामुळं महाराज तुकोबाराचं जसं प्रमाण आहे, शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ कोमटी, तसं या लक्ष्मण पाटलाच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. आणि तोही अशाच प्रकारचा वडिलाच्या वागणुकीसारखाच त्याच्याप्रमाणेच लीनतेनं, नम्रतेनं, सहनशीलतेनं त्या ठिकाणी वागणार असा मुलगा त्याला त्या ठिकाणी झाला. त्या मुलाचं नाव काय आहे ते आपल्याला सांगायला. मुलाचे नाव गोविंदराव. सात्विकता सुस्वभाव सासरवाडी बोरणे गावा, पत्नीचे नाव पर्यागबाई. आणि असा त्यांच्या पोटी त्या ठिकाणी मुलगाला जन्माला आला. आणि त्या मुलाचं नाव म्हणजे गोविंदराव. हे गोविंदराव पाटील म्हणजे आपल्या जेजेराव पाटलाचे त्या ठिकाणी वडील. आपण सगळ्यांनी त्याला त्या ठिकाणी बघलेलं आहे. असे जे गोविंदराव पाटील त्या ठिकाणी मोठे होऊ लागले, वयाला आले. आणि वयाला आल्याच्या नंतर त्यांचं त्या ठिकाणी लग्न लावून देण्यात आलं. टेंभुर्णीची त्याला सासरवाडी मिळाली. आणि टेंभुर्णीची प्रयागबाई नावाची जी अशा प्रकारचं त्या ठिकाणी बाई बरोबर त्यांचा त्या ठिकाणी विवाह लावून देण्यात आला. मग काय करतात, गेले पितृदेव स्वर्गावर लागे
त्या ठिकाणी विवाह झाला. त्या प्रयागबाई बरोबर त्यांचा संसार त्या ठिकाणी लागला. पण मला देवाची अशा प्रकारचं त्या ठिकाणी करणे विचित्र असते. यांना संसाराला लागला आणि ते लक्ष्मण पाटील जे वडील होते ते वडील अशा प्रकारचं त्या ठिकाणी मरण पावले. आता मरण पावल्यामुळं यानं करून ते नवीन अशा प्रकारचं त्या ठिकाणी नांदायला आलेली प्रयागबाई दोघच जण. पण त्याच्या पोटी अशा प्रकारचं 12 वर्षाचा काळ निघून गेला. त्या 12 वर्षाचा काळ गेला की त्याला एक तप म्हणतात आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये. असा 12 वर्षाचा काळ त्या ठिकाणी निघून गेला. काय कृपा त्याच्या पोटी त्या ठिकाणी झालं नाही. काय करतात मग मूळतात एक करसे ते अहोरात्र कष्टा करे ते ठेवून भाव देवावरते होतसे बरकती संसारे. असे ते दोघं जण त्या ठिकाणी संसाराला लागले. वडील तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं निघून गेले आणि त्याची मूळ जमीन अशा प्रकारचं त्या ठिकाणी बापदाद्याची वडिलाची जमीन 7 एकर अशा प्रकारचं त्या ठिकाणी होती. त्याने दोघा जणांना त्या ठिकाणी मेहनत करायची. कावाड अशा प्रकारचं त्या ठिकाणी कष्ट करायचं. आणि पहिल्याच्या काळामध्ये कधी जमीन अशा प्रकारचं भिजवण्याची नव्हती, काही नव्हती, कोरडो अशा प्रकारचं त्या ठिकाणी जमीन. आणि अशा स्थितीमध्ये गर्मीमध्ये त्याचे दिवस त्या ठिकाणी जाऊ लागले. काय करतात मग जाय जाता सोनी पोटा पुरते नसे पोटी एक हे संत ते उदय पावे दय बघते मिळे पत्ती बेरडी बुजुर्गते. असं 7 एकर जमीन होती. पोटापुरतं होतं. सगळा काही अशा प्रकारचा आनंद होता. पण त्याच्या मनाला एकच दुःख होतं की एवढा काळ आपला गेला. 12, 13, 14 वर्षाचा काळ त्या ठिकाणी निघून गेला. आपल्या पोटी काही त्या ठिकाणी लेकरूबाळ होईना. आपल्याला काही तोंड हलवायला काही मिळेना. अशा प्रकारची खंत, अशा प्रकारचं दुःख त्याच्या मनाला त्या ठिकाणी वाटू लागलं. पहिल्याच्या काळात सोपं होतं महाराज. आता हिला लेकरू होईना झाले ना, दुसरी करावं पत्नी असा विचार त्या ठिकाणी मांडला. आणि मग बेरेळी बुजुर्ग मोठ्या वेळीची अशा प्रकारचं त्या ठिकाणी पत्नी दुसरी त्याने त्या ठिकाणी करून घेतली. आणि मग त्याच्या त्या ठिकाणी पुन्हा संसार सुरू झाला. काय करतात चतुराबाई नामा विधान मिळे पत्नी नशिबावान कष्ट करीती सारे मिळून खाती आनंदान पोट भर. त्या बेळी बुजुर्गची आपल्या मुखेडजवळची जी बेळी आहे त्या बेळी बुजुर्गची अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुसरी पत्नी त्याने करून घेतली. तिचं नाव चतुराबाई. आता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या चतुराजीला बघलेलंच आहे. तिचा स्वभाव या गोंधळा पडल्यासारखाचा अशा प्रकारचा सात्विक प्रेमळ, कोणाचं मन दुखवायचं नाही, कोणाला आपल्यापासून त्रास होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी वागायचं नाही. आता हे 2 बाया प्रयागबाई, चतुराबाई आणि गोविंदराव पाटील असे 3 जण दिवस रात्र अशा प्रकारचं कष्ट त्या ठिकाणी करायचे. आनंदानं त्या ठिकाणी पोट भरायचं. पण त्याच्या मनाला रुखरुख होती. एक दुःख होतं की एक म्हणता 2 बायका केल्या पण आपल्या पोटी त्या ठिकाणी पुत्र संतान काही नाही, आपल्याला तोंड हलवायला काही नाही. अशी खंत, असं दुःख त्याच्या मनाला त्या ठिकाणी वाटू लागलं. काय करतात मग पाहुण गोविंदराव सुखवासे होतसे मद मच्छर भाव किसी देण्या कारणे भौतिक वातापासे करते अन्य कारस्थान. असा आनंदाने या गोविंदराव पटलाचा संसार सुरू झाला. 2 बायका आणि गोविंदराव अशा प्रकारचं त्या ठिकाणी 3 जण आनंदाने राहू लागले, खाऊ लागले. पण गमत अशी आहे महाराज, भावकीन चावकीन दुरूनच रावकी असला नमुना राहते. भावकीच्या लोकांना चांगलं झालेलं कोणाचं जे पोचना 3 अशा प्रकारचे त्या ठिकाणी टप्पे आहेत. कुत्र्याला गती जमना, कुत्र्याला पळालेलं जमना महाराज, आणि संताला अधोगती जमना, आणि भावकीच्या लोकांना प्रगती जमना. असे 3 नमुने आहेत. हे आनंदाने खाऊ लागलेलं, राहू लागलेलं भावकीच्या लोकांना त्या ठिकाणी जे कोणा गेलं आणि त्या भावकीच्या लोकांना मच्छर सुरू केला. याला कसं आकळावं, याला कोण्या रीतीने अशा प्रकारचं त्या ठिकाणी याच्या संसाराचा खेळ खंडोबा करावा असा विचार भावकीचे लोक त्या ठिकाणी करू लागले.
आता काय काय करतात, कसं कसं कारस्थान रचतात हे आपल्याला सांगायले. मुताम जाऊनी गडगे ग्रामासे गाठले तुलत भाऊ मारो तेसे मानते माग तू अर्ध्या वाटणीची शेती शिवाराच्या. असे गमत राहते महाराज. हे भावकीचे लोक विचित्र राहतात. स्वतःचं तिकीट खर्चितात आणि दुसऱ्या गावाला जाऊन झालेली सोयरीत मोडतात. असे लोक आपल्या गावात नाही, कारण आपल्याला इथे राहायचं आहे. असं नमुना त्या ठिकाणी राहते भावकीच्या लोकांचा. तसे या गोविंदराव पाटलाच्या भावकीचे लोक स्वतःचं तिकीट सारून कामधंदा सोडून गडग्याला गेले. ते गडग्याचा त्याचा चुलता अगोदर त्या ठिकाणी मरण पावलेला होता. पण ते मारुती जे होता त्या मारुतीला त्याने उभं केलं. हे बघ, अर्ध्या जायला तिथं तू धनी आस आणि अर्धी जायला तुझी त्या ठिकाणी त्या गोविंदाने त्या ठिकाणी हिरावून घेतले, हिसकाटून घेतले. तू चल, नुसतं उभं तू उभं राहिलं. बाकीचं सगळे काय आम्ही अशा प्रकारचं तुला डाव पेच नमुना काय रंगवायच्या ते आम्ही रंगविता. तू फक्त जामीन केला अशा प्रकारचं त्या ठिकाणी उभं राह. असं त्या गडग्यामध्ये जे राहिलेला मारुती होता त्या मारुतीला जाऊन या भावकीच्या लोकांना उठविलं आणि त्याला चिंती केलं आणि उभं केलं. काय करतात, सांगती बरोबरी समजावणा गोविंदरावाकडून आहे कोडे फुकट का सोडितो सतीन गाडे तुला गाव सारा साथे. हे बाय, या गोविंदाला तू फुकट अशा प्रकारचं जिंदगानी सोडू नको, जायदाद सोडू नको. 7 एकर जमिनीमध्ये त्यांना आनंदानं अशा प्रकारचं मजा मारायला. तू काय कर, तू चल तिथं. त्याच्या संघ कोणी नाही, त्याच्या संघ भावकीचे लोक नाही, त्याच्या संघ कोणी नाही. आणि गाव सगळे तुझ्याकडून त्या ठिकाणी बोलवते. कारण तुझा बाप अशा प्रकारचं त्या ठिकाणी गरिबीला कंटाळून पोट भरणा झाले म्हणून गडग्याला आला. सगळ्या गावातल्या लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे. आम्ही सगळेजण तुझ्या मागे त्या ठिकाणी उभं राहता. तू फक्त आमच्या संघटितवर चल, बाकी सगळं बाळापण कारस्थान कट काय करायचं ते आम्ही त्या ठिकाणी तुला सहकार्य करता, असं भावकीचे लोक म्हणाले. मुळे कोणाचे येण्याला दे दावेती आशात हाता दे सोडू नको वाटणे तुझे आम्ही देतो मिळवून. त्याने मला जाऊ दे हो, कवा माझा बाबा आला की म्हणला गरिबीला कटाळून, आणि आता मला गेल्यानं काय मिळणार आहे तिथं. पण ते भावकीचे लोक नाही विचित्र राहतात. त्याने म्हणजे बाबा तू कशाच प्रकारची काळजी करू नको, आम्ही तुझं सगळं कारस्थान अशा प्रकारचं त्या ठिकाणी बरोबर करता. 3.5 एकर जमीन कैट्यामधली कशाला सोडतोस असं म्हणून त्याला त्या ठिकाणी उभं केलं, शेती केलं आणि ते जमीन मागायला अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याला तयार केलं. त्यानं होईना गेला, पण बळबळ त्याला अशा प्रकारचं त्या ठिकाणी बनवलं, फुगवलं आणि लोकांच्या या भावकीच्या लोकांच्या फुगवणीला त्याने बळी पडला आणि कसा बसा तयार झाला. काय करते, करोनिया वाल्या पार केले मारुती से तयार तयानोनिया गावावर हड पाडला वाटणीचा. येडजाऱ्या केल्या महाराज. एवढे लोक बेजार होतात कशासाठी, फक्त त्या मारुतीला उभं करण्यासाठी, त्याला फुगविण्यासाठी. किती येडजाऱ्या केल्या की त्या लोकांना त्या ठिकाणी भावभावकीच्या, आणि कसं बसं त्या मारुतीला त्या ठिकाणी उभं केलं. आता त्याला काय महाराज, कोणालाही आंधळ्याला डोळे या वाटेल की जावं वाटेल, त्याला वाटलं बरं झालं फुकटचं आपल्याला मिळाले हे मिळून देतो म्हणाले, हमी घ्यायले. असं म्हणल्याबरोबर ती मारुती त्या ठिकाणी तयार झाला. आला कळक्याला, मग फळ पाडला, सभा घेतली, बैठक घेतली. सगळे गावातले शहाणे लोक त्या ठिकाणी अशा प्रकारचं बैठकीला आले. त्या मारुतीची बाजू त्या ठिकाणी मांडू लागले. असा प्रकार आहे, या मारुतीच्या बापानं 3.5 एकर जमीन तुला त्या ठिकाणी सोडून दिले, त्याची त्याला अर्धी वाटली त्या ठिकाणी सोडून दे. अशा प्रकारचं त्या गोंडा पाटलाला त्या ठिकाणी बोलू लागले. काय करतात, धाक दडपचे आहे करोना काय बेडवा भेडवे करोडे शेताची करीती नुकसाने गोविंद झाला तंग माधुर. गोंडा बडीला अशा प्रकारचा तंग झाला.
कारण आता सगळ्याच लोकांना बाबूच्या त्रास द्यायचं ठरविल्यावर एकला माणूस काय करते? हे दोन बाया गळ्याला आणि याने एकला पोटी संतान बी नाही, लेकरू बाळे त्या ठिकाणी नाही. ते भावकीचे लोक वावरामध्ये ढोरं सोडून देणं पहिल्याच्या काळामध्ये खोडून नेत गेले. आता ते खोडून घ्यायची प्रथा बंद झाली, कारण लोक आता हाबिटच पेरणं झाले तर असं अवघड होऊन गेलं. मग ते वावर त्याचं फोडून न्यायचं, ढोरं सोडून द्यायचे, असं वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी गोविंदराव पाटलाचं करायचं. गोविंदराव पाटलाला पुढे आड आणि मागं ही अशी अवस्था झाली. पोट भरायला अशा प्रकारचं त्या ठिकाणी मुश्किल झालं. काय करू काय नाही अशा प्रकारची तळमळ चिंता त्या गोविंदराव पाटलाला वाटू लागली. काय करतात? मिळेल आधार काळीचा चाले नाही लाज गोविंदाचा करून या डाव समेटाचा केला मारून मुसलमान. काही त्याचा त्या ठिकाणी चढला गेला. सगळ्या अशा प्रकारच्या वाटा त्याच्या त्या ठिकाणी बंद झाले. गोविंदरावाला मागेही जाऊ दे ना आणि पुढेही जाऊ दे. त्याच्या वावराची नुकसान करायची, पीक चांगलं आलं की ढोरं सोडून द्यायचे, खोडून द्यायचं, असा नमुना त्या ठिकाणी करू लागले. गोविंदरावाचा त्या ठिकाणी नाईलाज झाला आणि मग त्याने अशा प्रकारचं त्या ठिकाणी ठराव पास केला. काय म्हणाले? रोडवडीला ते निघाले 2000 केले होते गोविंदाने सारा सार निमे मारुतीच्या हिच्यावर हालून केला समेट पंचाने. गावातल्या पंच लोकांना भावकीच्या पंच लोकांना समेट केला. गोविंदराव पाटलांना सांगितलं, बापाचं जे ऋण होतं ते 2000 ऋण होतं त्या काळामध्ये आणि ते 2000 ऋण मी अशा प्रकारचं त्या ठिकाणी फेडला. त्या 2000 मधला अर्धा हिस्सा म्हणजे 1000 त्या मारुतीच्या हिश्श्याला जातात आणि ते म्हणजे 1000 रुपये त्यानं त्या ठिकाणी देवा आणि त्यानं ते 1000 रुपये म्हणजे दिले की मग अर्धी वाटणी आहे 3.5 एकरची, ती वाटणी मी त्या मारुतीला त्या ठिकाणी सोडून देतो. अशा प्रकारचा ठराव झाला. गोविंदरावानं कबुली दिली, सगळा समेट केला. काय झालं? देऊन गोविंदाशी 1000 घेतले वाटून शेती 8 एकर गुरढोर चारिती पोर सारा झाला भौतिकता पतयासे. अशा रीतीने त्या मारुतीला 1000 रुपये द्यायला लागलो आणि 1000 रुपयामध्ये 3.5 एकर जी जमीन होती 7 एकरामध्ये 8 आणे जमीन, ते जमीन त्या मारुतीला अशा प्रकारचं त्या ठिकाणी द्यायला लागलो. आता ते 3.5 एकर तर जमीन मारुतीला दिलीच, पण उरलेली जे 3.5 एकर या गोविंदराव पाटलाची होती त्या जमिनीचं लोक नुकसान करू लागले. ढोरं सोडून देणं काय, फोडून देणं काय, नासधूस करणं काय, त्याला सर्व की पळ अशा प्रकारचं त्या ठिकाणी करून सोडलं. गोविंदरावाला काय कळना, काय करावं काय नाही अशा प्रकारची चिंता त्याच्या मनाला वाटू लागली. काय करतात? घास रे दिवस गोविंदाचा आला काळ अवनतीचा काय पहा महिमा योग्याचा गाठले की एके दिवसी. असं गोविंदराव पाटील त्या ठिकाणी त्रस्त झाले. काय करावं काय नाही काय त्याला त्या ठिकाणी कळणार. भावकीचे लोक ताप देऊ लागले. होती ते 3.5 एकर जमीनही गेली. बरं राहिलेली जी जमीन होती तीही लोक आनंदानं त्या ठिकाणी खाऊ देणार. असा त्रासामध्ये त्या ठिकाणी गोविंदराव पाटील आला. पण गमत अशी आहे महाराज, भाग्याचा उदय हे जोडे संतपाय किंवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडला. असे गोविंदराव पाटील चिंतेमध्ये त्या ठिकाणी पडले. काय करू कसं करू, काय करू कसं करू हे जप करू लागले सारखा. पण त्याचं दैव उदयाला आलं आणि एका दिवशी योगी राजाची भेट अशा प्रकारचं गोविंदराव पाटलाला त्या ठिकाणी झाली. बरं, संत भेटण्यासाठी असं पुण्य लागते, पदरामध्ये भाग्य लागते. आपल्याला युवाही भेटणं झाला. आता बरेच पोरांचे बाप म्हणाले माझ्या ह्या हिवाळ्याची भेट मला होईल काय, पण हिवाळीच भेटणं झाली. पिदारी राह जाऊ कसाही राह जाऊ, पण मला हिवाळी भेट होईल काय म्हणजे फोटो निघेल काय हिवाळी भेटीची म्हणाली. एवढे लोक बेजार राहतात. तसं संत भेटण्यासाठी पुण्य लागते, पदरामध्ये असं सुकृत लागते.
त्या गोविंदराव पाटलांचं काहीतरी पुण्याई असेल, वाडवडिलाची म्हणा, त्याच्या मागच्या जन्माची त्या ठिकाणी पुण्याई असेल. एवढी राजाची आणि गोविंदराव पाटलाची त्या ठिकाणी भेट व्हाले. आता कशी भेट होते, महाराज त्या गोविंदराव पाटलाला काय बोलतात हे आपल्याला सांगावे. केली दक्षिणा तया मागणे पळून ग्रासे जावणे आणो निरुपया देताने मागती पुन्हा दुसरा. आले योगी राजा गोविंदराव पाटलाच्या घरला आणि घरला येऊन महाराजांना सांगितलं, गोविंदराव पाटील घ्या मला दक्षिणा. आता गोविंदराव पाटील आधीच वैतागलेला होता, त्रासलेला होता, कंटाळलेला होता. महाराजांना दक्षिणा मागितली. मागल्याबरोबर त्याने 1 रुपया कसा तरी आणला आणि योगीराजाच्या हातावर त्या ठिकाणी ठेवला. योगीराजाचं दर्शन घेतलं. पण महाराजाशी आता आपले योगीराज महाराज कोणाचाही अंत बघतात, कोणाचंही मन बघतात, त्याची भावना बघतात. आपण रात्री ऐकलं योगीराजाला पैसे लागणार, योगीराजाला मन बांधायचं नाही, योगीराजाला कोणता संसार करायचा नाही. ते फक्त तुमची भावना काय, तुमचं मन काय, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा, असं आपलं प्रेम किती आहे ते बघत. 1 रुपया दिला महाराजांना, 2रा रुपया त्या ठिकाणी गोविंदराव पाटलाला मागितला. आता गोविंदराव पाटील पेचामध्ये पडला. काय करते आता, ऐकून योगीरायाचे उद्गार संतोषे जाई ग्रहा सत्वर आनोन समर्पिला हातावर दर्शने शांती समाधाने. 2रा रुपया मागितला. पुष्कळ गरिबी होती महाराज. त्या काळामध्ये रुपये म्हणजे आजकालच्या 1000 रुपये इतकी त्या ठिकाणी किंमत होती. पण ते महाराज संताला ओळखण्याची दृष्टी येण्यासाठी सुद्धा पुण्याई त्या ठिकाणी लागले. ते कळत ना. अशा प्रकारचा बहु अवघड आहे संत भेटी बरी जग जेठी करून आहे, असं नमुना आहे. त्या गोविंदराव पाटलाचं काहीतरी पुण्य असेल. त्याने घराकडे गेले. महाराजांनी 2रा रुपया मागितला. 2रा रुपया कसा बसा का होईना आणला आणि तोही रुपया योगीराजाच्या हातावर त्या ठिकाणी ठेवला. 2 हस्तक आणि 3रं मस्तक योगीराजाच्या पायावर त्या ठिकाणी ठेवलं. महाराज संतुष्ट झाले. महाराज संतुष्ट एकदा त्या ठिकाणी संत किंवा महात्मा किंवा एखादा अशा प्रकारचा अधिकारी माणूस झाला की तुम्हाला काय देईल ते सांगता येईल. अशा प्रकारचे महाराज त्या ठिकाणी संतुष्ट झाले. काय करतात, दिले एक नारळ योग्याने घेऊन जातसे ग्रहा लागोने पुन्हा दयासे बोलावणे पाहती शेंडी गोविंदाचे. योगीराज संतुष्ट झाले 2 रुपये दिल्यामुळं. योगीराजाला समाधान वाटलं आणि मग योगीराजाने त्या गोविंदराव पाटलाला आपल्या जवळ बोलविलं. एक नारळ होतं महाराजांकडे. ते नारळ उचललं आणि गोविंदराव पाटलाच्या हातावर त्या ठिकाणी ठेवलं. मग ते नारळ घेऊन गोविंदराव पाटील अशा प्रकारचा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी म्हणून ते नारळ घेऊन अशा प्रकारचं जाऊ लागले. ते जाऊ लागल्याच्या नंतर त्या गोविंदराव पाटलाने पहिल्याचे माणसं शेणकी राखीत गेली. आताचे राखणा झाले, पण पहिल्याचे माणसं त्या ठिकाणी शेणकी राखत गेले, जानवं घालीत गेले. आताचे सगळे बिघडून गेले. आता माऊली घालीत गेले पण माऊली बिघडले. असा नमुना त्या ठिकाणी झाला. मग त्या गोविंदराव पाटलाची शेणकी त्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी योगीराजानं बघितलं आणि बघितल्याबरोबर योगीराजाच्या मनात काय आलं की महाराज योगीराजानं फिरून त्या गोविंदराव पाटलाला बोलविलं. अशा प्रकारचं जवळ बोलविलं. गोविंदराव पाटील जच केली. महाराज फिरून आलेला सोयरा, फिरून आलेलं दुखणं आणि फिरून एखाद्याला बोलिलं की वळगाव काहीतरी आवड होती तिकडे. तसं गोविंदराव पाटलाला त्या ठिकाणी फिरून महाराजांना बघितलं, बोलविलं. गोविंदराव पाटील महाराजांच्या जवळ आले. आता काय म्हणतात, हे चहा पिऊ द्या आणि मग बघू द्या. सांगती कुबी कुहू नका कुणाचे लावित जाय आपल्या शेंडेचे
सुगंध सुटेल घरीदारे. असो, आता कथेकडे लक्ष द्या. चहा सगळ्यासाठी भरपूर केलेला आहे, डबल पितो म्हणजे तरी आपल्याकडे चहा आहे, पण बोलू नका कथेकडे अशा प्रकारचा अडथळा करू नका. असो, गोविंदराव पाटलाला वापस महाराजांना बोलविले. आले गोविंदराव पाटील, पुन्हा आल्याबरोबर महाराजांना त्या ठिकाणी नमस्कार केला. आणि महाराज कसं काय बोलविलं? त्यावेळेस महाराजानं त्या आतराची एक छोटी कुपी होती, त्या आतराची छोटी जे त्या ठिकाणी कुपी होती ते गोविंदराव पाटलाला दिली आणि सांगितलं, गोविंदराव पाटील, हे आतराची कुपी तुम्ही कोणाला विकू नका आणि कोणाला देऊ नका. आता आमचा माऊली कुपी आणून इकडे इकित असं तिच्या वाटेच्या, पण तुम्ही विकू नका. आणि तुम्ही अशा प्रकारचं हे मधलं जे अत्तर आहे ते दररोज तुमची शेंडी जी आहे त्या शेंडीला त्या ठिकाणी द्यायचं. आणि त्या शेंडीला तुम्ही त्या ठिकाणी या अत्तराची कुपी लावल्याच्या नंतर तुमचा सुगंध दरवळतो, तुमचा आनंद होते. हे महाराजाला त्या ठिकाणी प्रदर्शित करायचं होतं. म्हणून महाराजांना त्या अत्तराची कुपी त्या ठिकाणी गोविंदराव पाटलाला दिली. आणि दररोज तुम्ही तुमच्या शेंडीला त्या ठिकाणी लाईत जा, तुमचा सुगंध दरवळतो. आधी संसार सुफळ झाला गे माय, आणि देखील पाय विठोबाचे किंवा करोपलावी द्वारी, त्याचा विनुला गगनावरी. आनंद तुम्हाला होते असं गोविंदराव पाटलाला महाराज बोलतात. लीला पायश्वराचे जनावरे घेतली हजाराचे, आलेला कथेचे विकले जमले 3000. गमत अशी झाली, महाराजांना दिलेला नारळ गोविंदराव पाटलाला प्राप्त झाला. महाराजांना दिलेली ती आतराची कुपी याला प्राप्त झाली. महाराज, संतांचा प्रसाद कोणताही तुम्हाला मिळू द्या. मागा पण एकाची कथा ऐकली, एवढी राजाने त्याला चप्पलच दिलेलं होतं एका पायात प्रसाद म्हणून, तर त्या चप्पलामुळे त्याचा उद्धार झाला. असं संत कोण्याही काही रीतीनं होईना मानवाचा उद्धार अशा प्रकारचं त्या ठिकाणी करत असतं. तसं या गोविंदराव पाटलाला त्या ठिकाणी कुपी दिली, नारळ दिलं, आणि मग त्याला भरभराटीचा दिवस आला. कारण संतांची एकदा कृपा झाली की बस उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अशी सगळी चिंता त्या ठिकाणी नाहीशी होऊन जाते. त्या 1000 रुपये जे मारुतीने दिला होता की नाही यायला, त्या वाटणी बदल त्या 1000 रुपयाचे त्या काळामध्ये त्याने जनावर घेतले 1000 रुपयाचे जनावर आणि विकले. तेजी आली होती, तेजी आल्यामुळे विकल्यामुळे त्या 1000 रुपयाचे 3000 रुपये अशा प्रकारचं त्याच्याजवळ जमा झाले. असं संत कृपेचं फळ हळूहळू त्याला मिळू लागलं. काय झालं? घेतले 3000चे शेता शेरचे बुद्रुक गावात, 8 एकर झाले प्राप्त, भरले घर मला टालाने. हे 3000 रुपये जनावरांचे त्याच्याजवळ जमले. मग त्याने अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोलणं का, मी तुम्हाला बोलणं का म्हटलं की आधीच घेतले 3000चे शेता शेरचे बुद्रुक गावात, 8 एकर झाले प्राप्त, भरले घर मला टालाने. ते 3000 रुपयाचे जनावर एकूण त्याच्याकडे आले होते. मग त्याने त्या 3000 रुपयाचं शेत मोठ्या शिरशीला त्या ठिकाणी घेतलं. मोठ्या शिरशीला 3000 रुपयाला त्या काळामध्ये 8 एकर जमीन द्यायला मिळाली. आणि 8 एकर जमीन अशा प्रकारचं भरपूर पिकली. मग महाराज पहिल्याची इकडे 3.5 एकर आणि तिकडे 8 एकर, अशी 11-11.5 एकर जमीन त्याला त्या ठिकाणी झाली. आणि तेवढी जमीन त्या ठिकाणी यांनी मेहनत करू लागल्यामुळं पिकू लागली. घर मला टाळाने अशा प्रकारचं त्या ठिकाणी भरून गेलं. अशा प्रकाराचा भरभराट एवढी राजाच्या कृपेनं त्याच्या जीवनामध्ये येऊ लागली. नामे चतुरामाये पत्ने नारळ प्रसाद सेवने, राहोनिया गर्भिणे परसवे 10व्या महिन्यात. मग अशा प्रकारचा त्या ठिकाणी संपत्ती त्याला मिळू लागली. 11.5 एकर जमीन त्याच्याकडे त्या ठिकाणी झाली. जमीन भरपूर पिकू लागली. पण मनामध्ये रुकरुक होती
की आपल्या पोटी संतान नाही. एक महिना 2 बायका केल्या पण एकीला त्या ठिकाणी लेकरू. पण योगीराजानं जे नारळ दिलेलं होतं ते नारळ चतुर्वेदा अशा प्रकारचं गोंधळापटलाने त्या ठिकाणी खाण्यासाठी दिलं. आणि ते नारळ खाण्यामुळं कारण ते संतांची कृपा आहे. त्याच्या हातचं नारळ असू द्या, त्याच्या हातचं कार्य असू द्या, त्याच्या हातचं वायर असू द्या, ते असं उपयोगाला येते. आणि आपलं काहीच उपयोगाला येतं ते नारळ खाल्याबरोबर ती चतुर्बाई अशा प्रकारचं त्या ठिकाणी गरोदर राहिली. 9 महिने 9 दिवस भरले. काय ते बघू का आला एक मुलगा धर्माचे ठेवले जे राम नावाचे पत्ने कोणा दुसरे वरचे राहिली गरोदर. अशा प्रकारचं 9 महिने 9 दिवस भरले आणि ते चतुराबाई त्या ठिकाणी प्रसूत झाले. आणि त्या चतुराबाईला महाराजाच्या प्रसादामुळं आता जेजुराजामध्ये मी हुंड्याच्या कोणत्याही भवानीचा नवसाचा हाव कशाचा घ्यावा म्हणजे कोणत्याही नवसाचा नव योगीराजाच्या प्रसादाचा. हे नारळ जे चतुराजीला त्या ठिकाणी खायला दिलेलं होतं त्या नारळामुळं अशा प्रकारचा मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला. त्याचं नाव त्या ठिकाणी जयदेवराव पाटील. अशा प्रकारचा त्या ठिकाणी हा पहिला मुलगा. आणि नंतर त्याच वर्षी अशा प्रकारचं त्या ठिकाणी पुन्हा चतुराबाई गरोदर राहिली. काय झालं म्हणून दिला मुलगा ती देवाना ठेवले नाव रामा किसन घरदार बरे सुगंधाना योगी बोल येती प्रत्यासे. आणि पुन्हा अशा प्रकारचं 2 वर्षाच्या नंतर ती चतुराबाई अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुसऱ्याने गरोदर राहिली. आणि तिच्या पोटी अशा प्रकारचा त्या ठिकाणी दुसरा बी मुलगा त्या ठिकाणी जन्माला. आणि तेच मुलगा म्हणजे आपले रामकिसन माऊली आपल्या काकडा वजनाचे प्रमुख. अशा प्रकारचं योगीराजाने जे बोललेलं होतं की गोंदावडील की आतराची बाटल तुम्ही शंडकीला लाईत जा, तुमचा सुगंध दरवळते, तुमची सगळीकडं कीर्ती अशा प्रकारचं त्या ठिकाणी पसरते. असं जे म्हणलेलं होतं त्याचा अनुभव त्या गोंधळापटलाला चतुराबाईला त्या ठिकाणी येऊ लागला. असे 2 मुलं झाले. मग काय झालं 22 एकर 1 नंबर करीत असे विक्रीचा विचार केरबा पाटील कडके करा गुणगुणी आली ऐकी वात. असा या गोंधळापटाचा आनंदाचा संसार त्या ठिकाणी होऊ लागला. एवढ्याने कृपा केल्यावर का आम्हाला संत कृपा झाली, इमारत फळ आली. अशा प्रकारची कृपा त्याच्यावर त्या ठिकाणी झाली. आणि मग 2 मुलं 2 बायका सगळं काही घडणार अशा प्रकारचं धनधान्यानं भरून गेलं. असा आनंदी आनंद त्यांचा झाला. आणि मग हे गुणगुणी निघाली. कोणती 22 एकरचं ठिकं इकायला निघालं. विक्रीला काढलेलं होतं. केरबा पाटील काळकेकर नावाचं ग्रस्त होतं आणि त्याचं 22 एकरचं ठिकं एका जागी एका सर्व नंबर मधली त्या ठिकाणी जमीन विकायला निघालेली गुणगुण त्या ठिकाणी निघाली. आणि ते गोष्ट गोविंदराव पाटलाच्या कानावर आली. काय करतात सुते विचार गोविंदरावाचे शेती असावी पण गावाचे राहून काय पर गावाचे मेना भोगटा भरपूर. गोविंदराव पाटलाने मनामध्ये विचार केला आपल्याला जमीन आहे म्हणला पण बाहेर गावची शिरशी खुर्द शिरशी बुद्रुकची जमीन काय कामाची आहे. तिचा पूर्ण अशा प्रकारचा भोग आपल्याला मिळणार, पूर्ण तिचं उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळणार. किती केलं तर उचल टप्पू आपल्याला तिथं जावं लागते. मग आपल्या गावात जमीन राहावं तर आपल्याला तिचा पूर्ण फायदा अशा प्रकारचा त्या ठिकाणी मिळते. आणि हे 22 एकरचं ठिकाण केरबा पाटील काळकेकराचं विक्रीला निघालेलं त्याला समजलं. गोविंदराव पाटलाच्या मनामध्ये विचार त्या ठिकाणी बदलला आणि विचार वेगळा येऊ लागला. आता काय विचार करतात ते आपल्याला सांगायला. शिरशीच्या शेतीत केली विकरी 6,000 पडले पदरी 2,000 काढून सावकारी घेतले गावी 22 एकर. काय केलं महाराज त्याने म्हणजे बाहेरगावचं शेत परगावचं शेत आपल्या काही कामाला येईल. आपल्या गावात जमीन ठेव तर आपल्या त्या ठिकाणी उत्पन्न भरपूर मिळते.
असा विचार केला आणि ते शिर्षीचा 8 एकर जी जमीन होती ती 8 एकर जमीन त्यांनी विकायला काढली. या 8 एकर जमिनीला 6,000 रुपये अशा प्रकारची त्या ठिकाणी किंमत आली. मग केरळ पाटील कळकेकर याची जे 22 एकरचं ठिकाण विकायला निघालेलं होतं याची किंमत त्याने 8,000 सांगली. आता गोविंदा पाटील म्हणजे शिर्षीचं वावर विकून आपल्याला 6,000 आले, 2,000 आपल्याला कमी पडाले. आता काय करावं, कोणाची सावकारकी करावं, काहीतरी करावं, काहीही करावं, पण हे 22 एकरचं ठिकाण आपण त्या ठिकाणी जाऊ देऊ नको असा विचार त्याने त्या ठिकाणी केला. 2,000 रुपये त्या ठिकाणी व्याजाने काढले, सावकारकीचे घेतले. काय करतात मग, केरवा पाटला सिरी नव्हता पुत्र, लाविले महाराजांनी सूत्र, केले कळकेकरासी पवित्र, पंढरी हा प्रसाद विठ्ठलाचा. काय केलं होतं महाराज, केरवा पाटील कळकेकर होता त्याच्या पोटी लेकरू बाळ नव्हतं, पुत्र संतान त्याच्या पोटी त्या ठिकाणी नव्हतं. आणि ते केरवा पाटील सुद्धा योगीराजाच्या जवळचा माणूस होता, कारण संत कोणालाही जवळ धरू द्या. महाराज माऊलीने हाल्याला जवळ धरलं तर त्या हाल्याचं दर्शन आपल्याला त्या वेळापुढा घ्यावं लागतं. असं नमुना आळे नावाच्या ठिकाणी त्या हाल्याची समाधी आहे, त्या हाल्याच्या दर्शनाचा आपल्याला लाभ घ्यावा लागतो. का, फक्त माऊलीने त्याचा अंगीकार केल्यामुळे. माऊलीनं भिंत चढली बसून तर त्या भीतीची माती खाऊन खाऊन लोकांना आता ते भीतच ठेवली नाही म्हणा, असा नमुना केला. आळंदी म्हणजे आता बघायला आपल्याला मिळेल असा नमुना. तसं हे केरबा वडील काय जे होता त्याच्या पोटी संतान नव्हतं, लेकरूबाळ नव्हतं, त्याचं योगीराजाने त्या ठिकाणी पावन केलं. आणि गोविंदराव पाटलाचा आणि केरबा पाटलाचा सौदा महाराजाने त्या ठिकाणी 22 एकरचा जुळवून दिला. काय झालं मग, झाले का सोयीने 22 एकर, एक खोलीमध्ये विहीर, लागले पाणी भरपूर, 8-10 एकर बागायत. मग हे 22 एकरचं ठिकाण एका जागी झालं. मग पैसा भरपूर अशा प्रकारचा त्या ठिकाणी येऊ लागला. मग गोविंदराव पाटलांनी विचार केला, एवढी जमीन आपल्याला झाली, पण काय करावं, कोरडी जमीन कवा पाणी पडून चालेल तर कधी पाणी नाही पडून चालेल. मग आपल्या हाताचं पाणी राहावं तर आपल्याला या जमिनीचा भरपूर अशा प्रकारचं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल. म्हणून त्यानं भर मध्यभागी त्या 22 एकरच्या ठिकाणामध्ये विहीर पाडली आणि त्या विहिरीला अशा प्रकारचं त्या ठिकाणी भरपूर पाणी लागलं. आणि त्या 22 एकरामध्ये निम्मी जमीन जवळपास अशा प्रकारच्या त्या विहिरीवरून भिजू लागली, भरपूर उत्पन्न अशा प्रकारचं मिळू लागलं. काय होतं, काळ येता उन्नते वैते मित्र होते, भाकड गाई दुभती, कळे नाडीला देवाची. देवाची लीला कोणाला करणार, असं देवाला मोठं करायचं असलं की कोण्या नमुन्यानं मोठं करी. हा नेयाचं झालं की कोण्या नमुन्यानं नेई सांगता येईल. बरं, आपण व्यवहारामध्ये काय म्हणता, थेंबे थेंबे तळे साचे, थेंबा थेंबानं तळ साचते, बरोबर आहे. पण तळ जर फुटलं तर थेंबा थेंबानं जाते ती जे जायला सुरू करते. असं त्या ठिकाणी देवाची लीला, त्या देवाचा खेळच वेगळा आहे. अशा प्रकारची त्या देवाची लीला त्या ठिकाणी विचित्र आहे. त्याने एकदा अशा प्रकारचं एखाद्या रंकाला जरी आपल्या जवळ धरलं तर तरी होय त्याचा रंकाराणा. अशा प्रकारचे रंकाचा राजा अशा प्रकारचं त्या ठिकाणी करतात. तसा प्रकार या गोविंदराव पाटलाच्या जीवनामध्ये योगीराजाने करून टाकला. वास इच्छा बुधी बळ धनदारा चातुरी हे कुशळ, तुझ्या कर्फेचे अवघे फळ, घेणे भक्त भावाच्या स्वाधीन. भक्ताचा भाव अशा प्रकारचे संत त्या ठिकाणी बघतात. दुसरं काय लागणार, देवाच्या घरी पैसा, पैसा नाही, पैशाची मालकीनच देवाची बायको आहे. लक्ष्मी त्याच्या पायाची दासी आहे. आम्ही दररोज म्हणाल्या, पाय लक्ष्मीच्या हाती दिशी यावे कापून, भारी